मुलांनो, सविता फावडे अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मुलांनो, आजच्या मराठीच्या तासाला धडा 14वा गुरुपौर्णिमा आपण मोठ्याने वाचणार आहोत. तुम्ही सगळे तयार आहात ना ऐकायला? धडा 14वा गुरुपौर्णिमा. आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. मुलांनो, जो शब्द आपण वाचतो त्याच्याच खाली बरोबर बोट ठेवून वाचायचे आहे. याने काय होतं? याच्यामुळे आपण ऐकतो देखील, कानाचा वापर होतो, आपण बोलतो तोंडाने, शब्द उच्चारले जातात, आपल्याला शब्द कळतो, अर्थ कळतो आणि डोळ्याने आपण तो शब्द बघतो, म्हणजे आपल्या तो शब्द लक्षात देखील राहतो. अशा पद्धतीने एकदा मोठ्याने वाचणे म्हणजे 3 वेळा लिहिणे किंवा लिहिताना देखील मोठ्याने वाचून लिहायचे आहे. त्याने काय होणार? तुम्हाला मराठीला पैकीच्या पैकी गुण मिळणार. आउट ऑफ मार्क्स कुणाला नको आहेत? हवेत ना सर्वांना? तर मग अशा पद्धतीने वाचायचं आहे. तर चला, तुम्ही देखील तुमची मराठीची पुस्तकं काढायची आहेत आणि मी जसा शब्द उच्चारते तसंच माझ्यासोबत बोलायचं आहे, किंवा सध्या तुम्ही ऐकून घ्या आणि नंतर तुम्ही त्याच पद्धतीने वाचायचा प्रयत्न करा. चला, आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा हा गुरुजनांचा दिवस. आणि मुलांनो, प्रत्येक वाक्यावरून एक प्रश्न बनतो. म्हणजेच मराठीचे शिक्षक तुम्हाला कोणत्याही वाक्यावरून ज्यावेळेस प्रश्न देतील त्यावेळेस तुम्हाला तो सहज लिहिता येईल. त्याच्यासाठी मोठ्याने लक्षपूर्वक बोट ठेवून वाचायचे आहे. आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हणजे काय? आषाढ पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा म्हणतात. आणि गुरुजनांचा दिवस कोणता? गुरुपौर्णिमा. आहे की नाही? प्रत्येक वाक्यावरून प्रश्न बनतो की नाही? या दिवशी म्हणजे कोणत्या दिवशी? गुरुपौर्णिमेच्या दिवशी. या दिवशी मठात, देवळात, आश्रमात, शाळेत, महाविद्यालयात, गुरुकुलात गुरूंचे पूजन केले जाते. कोणत्या दिवशी गुरूंचे पूजन केले जाते? गुरुपौर्णिमेच्या दिवशी. गुरूंचे पूजन कोठे कोठे केले जाते? मठात, देवळात, आश्रमात, शाळेत, महाविद्यालयात, गुरुकुलात गुरूंचे पूजन केले जाते. हो की नाही? प्रत्येक वाक्यावरून एक सोडून 2-2 वेळा प्रश्न विचारला जाऊ शकतो, फिरून फिरून. हो की नाही? तर चला, आता मी वाचून दाखवणार आहे. प्रश्नांची उत्तरे आपण पुढच्या मराठीच्या तासाला बघूयात. चला. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवदेवता यांना जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व गुरु आणि सद्गुरू यांना आहे. मानवी जीवनातल्या जडणघडणीमध्ये गुरूंचे स्थान हे अनन्यसाधारण आहे. गुरूंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो. नवजात जन्मलेल्या बालकाची प्रथम गुरु माता असते. बाळ चालायला, बोलायला लागले की त्याच्यावर संस्कार घडवतो तो पिता. शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक, शिक्षिका. आपण कोण आहोत, आपल्या जन्माचे कारण काय आहे याचे ज्ञान गुरूंमुळे मिळते. अशा अनेक व्यक्तिमत्वामधून आपल्याला गुरूंचे महत्त्व कळते. गुरु शिष्याच्या नात्याला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण कोणाचे तरी शिष्य आहोत या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरु परंपरेत
गुरु शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. तुम्ही इथे बघू शकता, द्रोणाचार्य अर्जुन, हो की नाही, आहे ना जोडी गुरु शिष्याची. तर चला, याज्ञवल्क्य जनक, सांदीपनी कृष्ण सुदामा, विश्वामित्रा राम लक्ष्मण, परशुराम कर्ण, द्रोणाचार्य अर्जुन अशी गुरु शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही. भगवान श्रीकृष्णांनी गुरूंच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडील बंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले. तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरुला नेहमीच पूजनीय मानले आहे. ज्यांनी महाभारत पुराणे लिहिली त्या व्यास मुनींना आपण वंदन करतो. त्यांच्यासारखे श्रेष्ठ हे आहेत व्यासमुनी. गुरुजी आचार्य अद्याप झाले नाहीत. व्यासांना शास्त्रात देवाप्रमाणे मानले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आहेत. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात त्या ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना व्यासांचा मागोवा घेतू असे म्हणून सुरुवात केली. गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.